जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावनेने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आज पहिल्यांदाच आला आहात असं कोण कोण लोक आहेत? हां, आणि टी व्हीवर सत्संग बघतात असे? मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय तर स्वतः कोण आहोत ह्याची ओळख करून घेणं आहे, सेल्फ रिअलायझेशन. आपण स्वयं कोण आहोत हे समजून न घेतल्यामुळेच जे काही नाव दिलं जातं त्याला मी आहे असं मानतात. मीच चंदू आहे मानणार, नंतर चंदू चांगला आहे म्हटलं की मग प्रेम वाटेल, चंदू वाईट आहे म्हटलं तर मग द्वेष वाटेल, चंदूला अक्कलच नाही म्हटलं की अपमान वाटतो. आणि हे प्रेम द्वेष कितीही काढून टाकायचे प्रयत्न केले तरी जोवर अज्ञानता दूर होत नाही तोवर रागद्वेषही दूर होणार नाहीत. बघा, जीवनात रागद्वेष सोडून देण्यासाठी साऱ्या संत महंतांनी हाच मार्ग सांगितला आहे. तपश्चर्या करा, त्याग करा, घरदार, बायको, मुलं, पैसा, जमीन सगळं सोडा. तो मार्ग चूक नव्हता, पण सोडणं म्हणजे ज्या गोष्टी दिसतात तेवढ्याच सोडू शकतो. बाकी सूक्ष्म तर अनंत गोष्टी आहेत, कितीही सोडू शकणार. पण तरीही तोच सच्चा असा मार्ग आहे. आणि जेवढे परिग्रह सुटतील तेवढीच ममताही सुटेल, तेवढा अहंकार कमी होईल बघा. आणि असं होत होत क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष कमी होण्याचा मार्ग त्यांनी सांगितला आहे. त्याला क्रमिक मार्ग म्हटलं जातं. आणि कधीकधी क्वचित असा मार्ग खुला होतो त्याला अकर्म मार्ग म्हटलं जातं. त्यामध्ये तप, त्याग, ध्यान, क्रिया, गोष्टींचा त्याग करणं, काही करायचं नाही आहे. फक्त स्वतःला ओळखायचं आहे. कधी जर प्रत्यक्ष ज्ञानी भेटले तर मग स्वतःच्या आत्म्याची ओळख झाली तर मग काहीही सोडण्याची, त्याग करण्याची गरजच भासणार नाही. कारण त्यामुळे अहंकाराचा त्याग होईलच होईल. आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देतात. ग्रहण आणि त्यागाचं झंझटच निघून जातं. पण असा कधी क्वचितच अक्रम मार्ग मोकळा होतो. आणि क्रमिक मार्ग म्हणजे तप करा, त्याग करा, हळूहळू क्रोध, मान, माया, लोभांना हटवत राहा. पण कधी जो मार्ग आपल्याला मुखला होतो अक्रम मार्ग म्हटलं जातं, त्याला लिफ्टसारखा मार्ग. दादा भगवान ज्यांना म्हटलं जातं ना, ते स्वतः म्हणायचे की मी दादा भगवान नाही आहे, शरीर हे तर एम पटेल. आणि दादा भगवान म्हणजे अंतरंगातला जो आत्मा प्रकट झाला तो दादा भगवान आहे. आणि जोवर माझं अज्ञान होतं तोवर मला अज्ञानी म्हटलं जायचं. मला ज्ञान मिळालं तेव्हा मी ज्ञानी पुरुष, स्वतःला ते ज्ञानी पुरुष म्हणायचे. आणि त्यांचा असा शोध होता की हे जग कोणी बनवलं, कोण चालवत आहे, आत्मा म्हणजे काय, परमात्मा कोण आहे, हे सगळं समजायचं कसं. 1958 त्यांना हे ज्ञान झालं तेव्हा हीच समज प्राप्त झाली की हे चालवणारा कोण आहे, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, स्वयं कोण आहोत, का असं हे नवरा बायको, आई वडील सगळे सोयरे होतात बघा, कशी त्यातून सुटका मिळवायची, कर्मांपासून मुक्ती कशी प्राप्त करून घ्यायची. अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मिळवली आणि तेच ज्ञान हजारो लोकांना दिलं. तोच एक अक्रम मार्ग आहे, अक्रम ज्ञान आहे. जसे कृष्ण भगवान होते त्यांनी अर्जुनाला असं ज्ञान दिलं, लढाई करत असूनही बायको, राज्य, युद्ध सगळं काही होतं तरी कर्म नाही बांधलं गेलं. अकर्मदशा प्राप्त झाली आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटी मोक्षगती प्राप्त झाली. म्हणजे हा ज्ञानींचा मार्ग आहे. यात राजपाठ, राणी, वैभव सोडायचं नाही आहे. आतून स्वतःची ओळख करून घ्यायची आणि त्याच जागृतीत राहायचं आहे. आणि आजच्या जन्मातल्या कर्मांचा हिशोब तर घेऊन आलो, तोही भोगावा लागेल. पण नवी कर्म बंधनं होऊ नयेत अशा ह्या जागृतीत राहिलात तर हळूहळू मुक्ती प्राप्त करू शकाल. आणि या संसारामध्ये राहूनही हे ज्ञान प्राप्त करता येईल असा मार्ग खुला झाला आहे. नवरा बायको, आई वडील, मुलं, सासू सासरे यांच्याबरोबर नोकरीधंदा करत करत संसार व्यवहारात
कशी आत्मजागृती मिळवायची आणि संसार व्यवहार पूर्ण करायचा, नवी कर्मबंधनं होऊ नयेत असा हा मार्ग खुला झाला आहे. आता थोडे काही प्रश्न घेऊयात, त्यातून विज्ञानाच्या गोष्टी जरा जास्त लक्षात येतील आपल्या. जय सच्चिदानंद भाई. पूज्यश्री, बोला. आपण ज्ञान का घ्यायचं, यातून फायदा काय होतो आणि ज्ञान न घेतल्याने काय नुकसान होतं, हे थोडं विस्तारपूर्वक सांगावे. तुमच्याकडे अज्ञान तर आहे की नाही आहे, त्यामुळे क्रोध येतो, चिंता वाटते, टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, एन्झायटी होते, किती प्रकारची दुःख. अज्ञानतेमुळे सगळं जगच अज्ञानतेमुळे दुःखी आहे. आणि अज्ञानाचा काही फायदा मिळाला का? आहे का संसारात काही सुख आहे का? नाही आहे. अज्ञानाचा फायदा काहीच नाही. एक सेकंदही सुख नाही आहे. चिंता, वरीज, दुःख दुःख दुःख. अपमान वाटला तरी दुःख, नुकसान झालं तरी दुःख, कोणी विश्वासघात केला तरी दुःख, अहो बायकोने लफडं केलं ते कळलं तरी दुःख. पैसे, इन्कम, जॉब सुटला की आत्महत्येचा विचार येतो. किती प्रकारची दुःख आहेत. आणि ज्ञानामुळे काय होतं तर स्वतःची ओळख होते, कळतं की हे सगळं रिलेटिव्ह आहे, विनाशी आहे आणि मी अविनाशी आहे. कोणतीही विनाशी गोष्ट अविनाशीचं नुकसान करू नाही शकत, असा अनुभव स्वतःला यायला लागतो ज्ञानानंतर. त्यामुळे दुःख टच नाही होणार. संसारात दुःख, आधी व्याधी उपाधी असणारच, पण आतून समाधी राहील. समजा गाडीत बसला असेल एखादा माणूस, पाऊस यायला लागला तरीसुद्धा त्याला आत काही भीती वाटेल का? अरे मी भिजणार, कसं काय होईल, आता थंडी वाजेल का? त्याला कळेल की मी भिजणार नाही, कारण मी सुरक्षित जागी बसलो आहे. तसंच आत्मज्ञान झालेल्या माणसाला ते ज्ञान सेफ ठिकाणी बसवतं. पण संसारात मात्र सतत असुरक्षितता आहे, असुरक्षितपणा, भावना प्रधानता, संवेदनशीलता, ताणतणाव. पण आत्म्यात आल्यावर सेफ साईड, आनंदी आनंद, परमानंद आहे. एका दिवसात आनंद दिसणार नाही, पण दुःख कमी होत होत दुःखांपासून सुटकेचा अनुभव मात्र नक्कीच यायला लागेल. म्हणजे आत्मज्ञान घेतल्याने आर्त ध्यान, रौद्र ध्यान, चिंता, क्रोध, मोह, मान हळूहळू दूर व्हायला लागतात आणि आनंद वाढतो. मग समजलं का आता तुम्हाला? हो, समजतंय आता. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मला हे जाणून घ्यायचंय की भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जे ज्ञान दिलंय ते सारं सत्य आहे का? आणि जर सत्य असेल तर भगवान श्रीकृष्णाने आपल्या बाल्यावस्थेत ज्या लीला केल्या, म्हणजे पुतनाचा वध केला, जे काही झालं, काय ते सत्य आहे का? का माझा प्रश्न असा आहे की आत्माच जर परमात्मा असेल तर आत्मा एवढा शक्तिशाली होतो का? आत्म्यात एवढ्या शक्ती येतात का की ज्यामुळे तो काही चमत्कार करू शकतो? ॲक्च्युली दादाजींना येऊन लोक सांगायचे, कित्येक लोकांचा कॅन्सर ठीक व्हायचा, कित्येक लोकांची दुःख मिटायची, कित्येकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. दादा तुम्ही चमत्कार करता. नाही, जगात चमत्कार कोणीही करू शकत नाही. हे आमचं यशनाम कर्म आहे. किती भावना केली होती, लोकांना शांती लाभो, त्यामुळे आमच्या व्यवहारामुळे किंवा आमच्या निमित्ताने, आमच्याशी बोलल्यामुळे त्यांची किती प्रकारची दुःख मिटून जात आहेत. आणि खरं तर आम्ही काहीच करत नाही, आमच्या नुसत्या असण्यामुळे त्यांची दुःख मिटायची. पण तो म्हणतो की तुम्ही चमत्कार केला. अरे बाबा, चमत्कार नाही केला, हे यशनाम कर्म आहे. कर्म असतं ते फळ देतं. असा चमत्कार कोणीही करूच शकत नाही. आणि हे जे गीतेमध्ये जे सांगितलं आहे बघा, कृष्णाच्या बालपणातल्या कथा, त्यातल्या खूपशा सत्य आहेत. पण नंतर त्यामध्ये भर पडत गेली, जास्तीचं वर्णन केलं, जेणेकरून त्यातला भक्तिभाव भगवानांप्रती कीर्तनाद्वारे वाढावा, भगवंतांचं नामस्मरण घडावं, त्यांची भक्ती वाढावी, त्यासाठी थोडी उपकथानकं त्यात जोडली गेली. बाकी मूळ गोष्ट खरीच आहे. महाभारत खरं आहे, गीतेचं ज्ञान सच्च आहे, साऱ्या सच्च्या गोष्टी आहेत, त्यात चुका काढण्यासारखं नाहीच आहे. आणि आत्म्याची शक्ती तर खूपच आहे. पण हे जे चमत्कार म्हणतात ना, तसे चमत्कार करायची शक्ती आत्म्यात नाही आहे. आत्मा भावसत्तेत असतो. आत्मा भावना करू शकतो. आणि भाव, दादाजी म्हणतात की मी कित्येक अवतारातून हीच भावना केली, साऱ्या दुनियेला सुख मिळावं, शांती लाभावी, दुःखांपासून मुक्ती, चिंता, टेन्शनपासून मुक्ती मिळावी. तर त्या भावनेचं फळ म्हणून त्यांना यशनाम कर्म मिळतं. आणि यश, अपयश, मान, सन्मान, अपमान हा सगळा कर्मांचा हिशोब आहे. म्हणजे या कर्माची भावना जशी तुम्ही पूर्वभावात केली असेल तर त्याचं फळ या जन्मात येतं आहे.
दुसऱ्यांचं नुकसान करायचं, कोणाचा अपमान केला असेल, त्यामुळे त्याला दुःख होतं. मग म्हणतो, भगवान मला काय एवढं दुःख दिलंस? अरे तूच चुकीच्या भावनेने दुसऱ्यांना दुःख दिलंस, त्यामुळे तुलाही दुःख होणार. आणि दादाजी म्हणतात, मीच पूर्ण आयुष्य परक्यांच्या सुखासाठीच जगलो आहे. माझ्या उभ्या आयुष्यात मी स्वतःसाठी काहीच केलं नाही, परक्यांच्या सुखासाठी केलं. त्यामुळे सगळं आयुष्य त्यांना सुख मिळालं. आणि त्यांच्या उपस्थितीमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे कित्येक लोकांचं दुःख मिटून जायचं. त्यातही त्यांचा कर्ता पण नव्हता काही. हां, आपल्या भावनेचं त्यांना फळ मिळालं. म्हणजे हे होऊ शकतं, मनुष्यात तेवढी शक्ती असते. म्हणजे पूज्यश्री, ज्या भावनेने आपण जे काही म्हणजे घरात पूजापाठ करतो किंवा बघा मूर्तीपूजा करतो, ते बरोबर आहे का? ते बरोबर आहे. त्याला धर्म म्हटलं जातं. धर्म म्हणजे काय? वाईट सोडा, चांगल्याची कास धरा, पुण्य मिळेल. आणि पुण्याच्या फळामुळे संसारात सुखशांती, संपत्ती, सुसंस्कृत आई वडील, बायको सगळं मिळेल. आणि अधर्मामुळे दुःखच दुःख मिळेल. पण धर्म आणि अधर्माच्याही वरची ही गोष्ट आहे अध्यात्म. अध्यात्मात अविनाशीची प्राप्ती करून घ्यायची. तो मार्ग, अविनाशी गोष्टींच्या प्राप्तीच्या मार्गालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्माच्या अंगीकारानंतर पापही बांधलं जात नाही, पुण्यही बांधलं जात नाही. कर्म पूर्ण करत असताना कर्मदशा आणि त्याचंच फळ म्हणून मोक्ष मिळतो. अध्यात्मामुळेच मोक्ष मिळतो. धर्म अधर्मामुळे तर संसार आहे. धन्यवाद पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की मला ह्याच जन्मात आत्म्याचा स्पष्ट अनुभव घ्यायचा आहे. त्यासाठी कसा पुरुषार्थ करावा लागेल? हां, इथे आला आहात तर ज्ञान तर मिळेलच. आणि ज्ञानानंतर आज्ञा सांगितल्या जातील. 5 आज्ञा म्हणजे 5 अशी गृहीतकं आहेत. त्यांचं जीवनातल्या प्रत्येक व्यवहारात त्याचं असं सेटिंग करायचं आहे की ज्यामुळे नवी कर्मबंधनं होऊ नयेत आणि जुनी कर्मफळं समता भावनेने पूर्ण होतील आणि शुद्धात्म्याच्या जागृतीतही तुम्ही राहू शकाल. त्या 5 आज्ञांचं 70% जरी पालन केलं तरी स्पष्ट अनुभव येईल. याच जन्मात, याच देहात तुम्हाला येणार. जय श्रीराम. बोला. दादा भगवान हे काय स्वयंभू भगवान आहेत का सरदारांद्वारे घोषित केलेले भगवान आहेत? ते स्वतःच म्हणायचे की आपल्या अंतरंगात भगवान वसले आहेत, फक्त ते आवरणाने झाकले गेलेत. जीव मात्रांच्या अंतरंगात आत्मा आहेच, होता आणि असणारच. अनंत काळापासून आहेच आहे. भगवान अंतरंगातच वसले आहेत, पण आवरणाने झाकले गेलेत. ते म्हणायचे की आमच्यावरची आवरणं तुटली, भगवानांनी मला साक्षात्कार दिला. म्हणजे अंतरंगातल्या आत्म्याला भगवान म्हणायचे. स्वतः भगवान बनून बसलेले नव्हते. म्हणायचे मी तर अज्ञानी होतो, मी शोधत होतो भगवान कुठे आहेत, कुठे कसे भेटतील. आणि नंतर मला माझ्याच अंतरंगातल्या भगवानांचा साक्षात्कार झाला. म्हणजे दादा भगवान म्हणजे अंतरंगातल्या आत्म्याला म्हणायचे. स्वतःला म्हणायचे मी तर ज्ञानी पुरुष आहे. पण श्रद्धेमुळे त्यांना लोक म्हणायचे की दादा तुम्ही स्वतःच भगवान आहात. म्हणायचे नाही, भगवान मला बनायचा शौक नाही. जो भगवान आहे त्यालाच भगवान म्हणा, जो शेठ आहे त्यालाच शेठ म्हणा. शेठ बसले आहेत आतमध्ये आणि मी तर नमस्कार करतोय त्यांना. तुम्ही अंतरंगातल्या आपल्या आतल्या आत्म्याला नमस्कार करा. तुमच्या आतच भगवान वसलेले आहेत. पण जोवर त्यांना तुम्ही ओळखत नाही तोवर आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला बंद दरवाजा उघडून दाखवू, आवरण तोडून की हे बघा तुमचं स्वरूप. नंतर त्याच्याच भक्तीत राहा. स्वतःची पूजा करून घ्यायची कामना नव्हती, स्वतःची भक्ती करून घ्यायची इच्छा नव्हती. ते तर म्हणायचे तुम्ही तुमच्या आत्म्याची ओळख करून घ्या आणि त्याला समर्पित होऊन सांसारिक कर्मांपासून सुटका करून घेऊन मोक्षगतीत जा. बरं, एक प्रश्न आणखी सर. काय कर्माचे फळ हे कर्मच असते का? कर्माचं फळ हे कर्मफळ असतं. कर्मफळ भोगताना अज्ञानतेमुळे नवी कर्म बांधली जातात. फळ तर भोगतच असतो, पण अज्ञानतेमुळे मी केलं, मला झालं, माझं आहे हे मानल्यामुळे नवी कर्मबीजे पेरली जातात. 2 गोष्टी आहेत. कर्मफळ आहे, पंचेंद्रियांमुळे जे काही अनुभवास येतं ते सगळं कर्मफळ आहे. पण त्याचा स्वतः करता समजल्याने की मीच सुरेश कुमार, मीच केलं, या अज्ञान मान्यतेमुळेच नवी बीजं पेरत राहतात. समजते आता तुम्हाला? मग याचे फळ कसे काय काय होते? बघा, अज्ञानामुळे कर्म बांधलं त्याचं फळ दुसऱ्या जन्मात आयुष्यभर मिळतंच. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संसार व्यवहार मिळतो. पण तेव्हा जर का जागृती आली की हा सुरेश कुमार वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे, मी करता नाही, मी ज्ञाता द्रष्टा आत्मा आहे, तर नवी कर्म बांधली जाणार नाहीत आणि संसार पूर्ण होऊन मोक्ष मिळेल. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की आपल्याला असं सांगितलं जातं की आपण वाणी नाही त्याचे भाव बघायला हवेत. पण ती वाणी एवढी कडवट आणि दुःखदायी असते की त्यातला भाव दिसतच नाही. हरकत नाही, पण एवढं समजून घ्या की भोगतो आहे त्याची चूक. आपल्याला
भोगवटा आला आहे म्हणजे हे आपल्या चुकांचं फळ आहे. त्या निमित्ताकडे असं बघा. तो बोलणारा फक्त निमित्त आहे. त्याचा टेप रेकॉर्डर बोलत राहतो आपल्या हिशोबाप्रमाणे. शब्द आले म्हणजे आपण काहीतरी चूक केली आहे त्याची शिक्षा येते, चुकीची शिक्षा आहे. निमित्ताला दोषी पाहू नका. हिशोब आहे पूर्ण होतोय समजायचं. आणि निश्चय करा की अशी वाणी बोलण्यामुळेच मला एवढं दुःख झालं, मग अशी वाणी मी कोणाबरोबरही बोलू नये. हे भगवान मला अशी शक्ती द्या, अशी वाणी मी कोणाशी बोलू नये, कोणालाही दुःख पोचवू नये, अशा माझ्या बोलण्याने अशी पण भावना करा. एवढे प्रयत्न करूनही अशी सॉरोफुल आणि हार्टिंग वाणी ऐकवता येतच नाही. नाही नसेल येत तर ज्ञान प्राप्त करा, त्यामुळे समजेल हे कोणाला म्हटलं जातं आहे, मी स्वतः कोण आहे. जर माझा कोणी अपमान केला तर मी दीपकला सांगेन, दीपक जमा कर. म्हणजे अशी जागृती ठेवली तर भोगवटा सुद्धा येणार नाही. कळलं? जागृती ठेवली तरच भोगवटा येणार नाही. आत्म्याच्या जागृतीत राहिल्याने दुःख टच नाही होणार. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. प्रमोद यादव यूपी. दीपकजी कोटी कोटी प्रणाम आपल्याला. जर ज्ञान घेणं महाग वाटत असेल तर अज्ञानी बनून बघा. त्याविषयी काहीतरी आपण समजावून सांगावे. नाही महाग नाही आहे, स्वस्त आहे, मोफत आहे. अमूल्य गोष्टींची किंमत नसते. इथे ज्ञान मिळेल तुम्हाला, काही पैसे वगैरे द्यावे नाही लागणार. कारण अमूल्य गोष्टींची काय किंमत ठरवणार. अमूल्याचा दुसरा शब्द मोफत आहे. मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे, कारण त्याची किंमतच होऊ शकत नाही. अनंत अनंत अवतारातून ती कधीच प्राप्त नाही झाली, ती आता एका तासात मिळेल दादा भगवानांच्या कृपेने. म्हणजे हीच भावना आहे की मला असं काही प्राप्त करायचं आहे जेणेकरून तमाम दुःखांपासून मुक्ती मिळेल. नाहीतर अज्ञानात तर आहेच आणि दुःखी बनून संसारात फिरतो आहोतच. कधी क्वचित असे संयोग जुळतात आणि संयोगांनी इथवर आपल्याला पोहोचवलं आहे, तेच अहोभाग्य. म्हणून आता प्राप्त करून घ्या आणि भावना ठेवा की आता हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पूर्ण जीवन या आत्म्याच्या ज्ञानात राहायचं आहे आणि संसारातील तमाम कर्म पूर्ण करून मोक्षगतीला जायचं आहे, अशी भावना ठेवा. जबरदस्त निश्चय करा. बरं दीपकजी, दुसरा प्रश्न असा होता की आत्मा परमात्म्याविषयी जाणून घ्यायचंय. आत्मा तोच परमात्मा आहे. जोपर्यंत आपण मानता की मी प्रमोद आहे, तिथवर जीवात्मा आहात तुम्ही. जेव्हा तुम्हाला जागृती येते, ओ प्रमोद तर विनाशी स्वरूप आहे, मी अविनाशी आत्मा आहे, याची अनुभव आला, तेव्हापासून तुमची अंतरात्मदशा सुरू झाली. आणि साऱ्या कर्मांचा हिशोब पूर्ण केला तर ॲब्सोल्यूट स्थितीत आला तर तुम्ही स्वतःच परमात्मदशेपर्यंत पोहोचता. म्हणजे आत्म्याची आपल्या अज्ञानतेमुळे जीवात्मदशा आहे. ज्ञान प्राप्त झालं की अंतरात्मा आणि केवल ज्ञानी होतो, तेव्हा तो परमात्मा बनून जातो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री अनिता देवी. पूज्यश्री, मला शुद्धात्म्याची अनुभूती कधीच येत नाही. 2 वर्ष झाली ज्ञानविधी घेऊन. पण क्रोध आला तर जागृती येते ना आतून. होय चूक पूज्यश्री. झाली की. होय म्हणजे पूज्यश्री. ही जागृती तोच अनुभव आहे. आतमधून संकेत मिळतो चूक झाल्यावर, होय पूज्यश्री. तर मग तीच जागृती, तीच सूचना आहे, तोच आत्म्याचा अनुभव आहे. आणि जर कोणी अपमान केला तर सूड उगवण्याची इच्छा होते का? सरळच करते, नाही खलास पूज्यश्री. करते. मग बघा सूडाची भावना गेली. म्हणजे हाच ज्ञानाचा अनुभव आहे. आपल्याला दुःख झाल्यावर कोणालाही दोषी ठरवायचं नाही आणि सुटायची इच्छा बाळगायची नाही, मला कोणता हिशोब वाढवायचा नाही. म्हणजे हाच ज्ञानाचा अनुभव आहे. पूज्यश्री, खूप प्रयत्न करते सकाळी उठल्यावर शुद्धात्म्याच्या अनुभूतीत राहावे, पण येत नाही. बघा, जागृती वाढवा. 5 आज्ञा उपयोगपूर्वक जागृतीपूर्वक सेट करा. सगळ्यांच्यामध्ये शुद्धात्मा पहा. झालं तर व्यवस्थित समजा. फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे, निश्चय करा. होय पूज्यश्री. सत्संगाची दादाजींची पुस्तकं वाचा, ते 5व्या आज्ञेत अंतर्भूत आहे. होय. म्हणजे असं थोडा थोडा सत्संगाचा परिचय वाढत गेला की जागृती वाढेल. होय पूज्यश्री. आपल्याला एकदम 100% रिझल्ट आज नाही मिळणार. तुम्ही जर 6व्या स्टेपपर्यंत पोहोचला तर 7व्या स्टेपवर जा, 7व्यावरून मग 8व्यावरती जा. तेवढा होय. पुरुषार्थ करा. एकदम 100% अपेक्षा ठेवू नका. समजते आता तुम्हाला? होय पूज्यश्री. जर कोणाला दुःख दिलं तर प्रतिक्रमण होतं की नाही? होय पूज्यश्री. बस तेवढी जागृती वाढवा. कोणाला दुःख दिलं क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानाने, अपमानाने किंवा आग्रहाने, अपेक्षेमुळे कोणाला दुःख दिलं तर त्वरित अनिता देवीला सांगायचं की प्रतिक्रमण कर. होय. बस एवढी जागृती वाढली तरी फळ
म्हणून अनुभवाची कक्षा वाढेल. होय पूज्यश्री. आता अनुभव म्हणजे काय, कोणी अपमान केला तर आतून जागृती राहील. हे अनिताला होत आहे की मला नाही, मी तर शुद्धात्मा आहे. जेवढं परिणामांपासून दूर राहाल तेवढी अनुभव कक्षा असेल. पण ही अनुभवाची कक्षा येईल कधी, जागृती वाढेल. कुणाचा अपमान होतो तेव्हा निमित्त निर्दोष आहे, तो स्वतः रिअलमध्ये शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे. ह्या जागृतीचं फळ म्हणजे मिळणारा अनुभव. होय पूज्यश्री. अनुभव तर येतो पण हम्म. त्यावेळी मग काय? जागृती नाही राहत की आपण हां, शुद्धात्मा ते आहोत. नंतर होईल हो. कारण कर्म समाप्त करण्याआधीच ज्ञान मिळालं आहे. त्यामुळे कर्मांचा अजून फोर्स आहे. म्हणजे हळूहळू जेव्हा कर्म कमी होतील तेव्हा 2 सेकंद, 2 मिनिटं, 5 मिनिटात जागृती येईलच येईल. होय येते ना? पूज्यश्री. नंतर तर येतेच मग पण बस त्यावेळी बरोबर आहे. योग्य मार्गावर आहात. जराही चिंता करावी असं काहीच नाही. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हो. पूज्यश्री, जो आजपर्यंतचा अभ्यास केलाय चित्ताने बघून, हं. म्हणजे बघून एखाद्या मूर्तीला काहीतरी आधार घेऊन मी जुगल किशोर आहे, मग पूज्यश्री त्यातून इकडे आता जे ज्ञान मिळतंय त्यानंतर जेव्हा मी शुद्धात्मा आहे वगैरे वगैरे जेवढे काही गुण आहेत ते सारे केवळ अनुभवगम्य आहेत. मी आनंद स्वरूप आहे, असंग आहे, अमूर्त आहे. पण पूज्यश्री, एक गुण असा आहे की जो दर्शन म्हणूनही असू शकतो, म्हणजे मी सूक्ष्म आहे. हां, सगळे म्हणजे पूज्यश्री हे समजून घ्यायचे. गुण सर्वात आधी समजून घ्या. हां, माझं स्वरूप. संगीक्रिया कशाला म्हटलं जातं? एखादा आंबा खात असेल तर ती संगीक्रिया आहे. आणि खाणाऱ्यापासून जर तो स्वतः वेगळा राहिला तर असंग. स्वतः नंतर आंबा खाऊन तब्येत चांगली होईल, त्याचं रक्तही शुद्ध होईल, शक्ती वाढेल शरीरातली, तब्येत चांगली होईल. ते सगळे भाव आहेत. ते सगळं लेपायमान भाव. कोणाचे? तर जुगल किशोरचे. आपण जाणणारे निर्लेप आहात बघा, असंग आहात. असं हळूहळू प्रत्येक गोष्टीत सेट करायचं आहे. हां. म्हणजे हे गुण अनुभवास येतील असेच आहेत. त्यासाठी 2 उपाय आहेत. एक तर दादाजींची आप्तवाणी 3री आहे बरं. आणि 14व्या आप्तवाणीमध्ये 4था आणि 5वा भाग आहे. त्यात एकेका गुणाचे खूप सारं वर्णन केलेलं आहे. ते थोडं वाचायचं, समजून घ्यायचं आणि हळूहळू उपयोगात आणत जायचं. आणि हे अव्याबाध स्वरूप म्हणजे बाधा पीडा कोणाला होते? बाधा पीडा जाणून कोणी घेतली? ही पायाला वेदना होतीये डाव्या पायाला, तीच उजव्या पायाला होत नाही हे जाणलं कोणी? डाव्या पायाला वेदना होते हे जाणलं कोणी? म्हणजे जाणणारा वेगळा आहे, वेदना होते तो पार्ट वेगळा आहे. म्हणजे अव्याबाध स्वरूप अनुभवास येईल आणि मग जागृती सेट करायची. म्हणून शब्द आधी समजून घ्या, नंतर उपयोगात आणा, मग अनुभव येईल तुम्हाला की हां बघा, पीडा शरीराला होती आहे, मला तर होऊच शकत नाही. ह्या स्थूल गोष्टी आहेत. ते बघणारा तो सूक्ष्म आहे. तो अहंकारालाही बघू शकतो. बुद्धी, अहंकार, चित्त, मन सर्वांना पाहणारा आत्मा त्यापेक्षाही सूक्ष्म आहे. असं हळूहळू प्रत्येक गोष्टीचं ॲप्लिकेशनमध्ये सेटिंग करा, अभ्यास करा. ते केल्याने एक गुणाचा मग तुम्हाला एकेका गुणाचा अनुभव यायला लागेल. पूज्यश्री, म्हणजे आता मी सूक्ष्म आहे, मग काही ह्यामुळे सूक्ष्मात बघण्याची काही सूक्ष्म दृष्टी मिळते का? नाही, तसं तर आत्म्याचं ज्ञानच सूक्ष्म स्वरूप आहे. ज्ञान आणि दर्शन असं आहे की दृश्य आणि ज्ञेयाला बघणारा ज्ञेय आणि दृश्यापेक्षाही सूक्ष्म असेल. एक परमाणूही तो पाहू शकतो. आत्मा म्हणजे परमाणूपेक्षा सूक्ष्मतम झाला की नाही? होय. अगदी काळालाही तो बघू शकतो, म्हणजे एका क्षणापेक्षाही सूक्ष्मतम. तो एक प्रदेश पाहू शकतो, एका पर्यायाला बघू शकतो, म्हणजे सर्वांपेक्षा सूक्ष्मतम आहे तो. हो. म्हणजे हेच समजून घ्यायचं आहे आधी समजून घ्या, नंतर जागृती अप्लाय करा, अभ्यास करा त्याचा, म्हणजे वापरा. त्यामुळे हळूहळू समजायला लागेल की हां अनंत ज्ञान म्हणजे ज्ञेय किती प्रकारचे आहेत, ऑब्जेक्ट्स किती प्रकारचे आहेत, सर्वांना पाहणारा, जाणणारा. हो, माझं स्वरूप असं आहे. त्यामुळे मग जागृती वाढेल तुमची. पूज्यश्री, एक अनुभव सांगू? पूज्यश्री, जे परिवर्तन मी आता इथे पाहिले, इथे आल्यानंतर दादांच्या सानिध्यात जे परिवर्तन बघितले आहे ते मी अनेक ठिकाणी जाऊनही दिसलं नाही. त्यामुळे एकदम जादूच झाली असं वाटतं. पूज्यश्री, म्हणजे कुठे आता दाता बनण्याची भूक, यशाची, मानाची भूक, म्हणजे खूप प्रयत्न करूनही दोष काहीतरी सापडायचेच. हां, पण इथे आल्यानंतर पूज्यश्री हीच गोष्ट कळली की दाता म्हणून उभा असलेला सुद्धा भिक्षुक म्हणून लाईनमध्ये उभा होता. कोणतंच टेन्शन नव्हतं पूज्यश्री. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.